प्रभूला आपण धन्यवाद देऊया आणि प्रभूची स्तुती करूया. पुन्हा एक बार पुनरुत्थानानंतरच्या तिसऱ्या रविवारी त्याचं गौरव करण्याची आपल्याला संधी दिली आणि म्हणून प्रभूची स्तुती करूया, धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या देवा, मी तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. देवाचं अभिवचन आम्हासाठी आहे. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, देवा तुझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. माझ्या प्रेमळ बापा, आजच्या पुनरुत्थानानंतरच्या तिसऱ्या रविवारी आणि विशेष प्रकारे तुझी उपासना करीत असताना, आराधना करीत असताना प्रभू आमच्या अंतकरणाचा प्रथम ताबा घे प्रभू. माझ्या स्वर्गीय देव बापा, इमोनिल चर्चच्या प्रत्येक लहान थोर सभासदांवर तुझा आशीर्वाद असू दे प्रभू. त्याचपणे देव बापा, चर्च कमिटी मेंबर्स, शबाद शाळा, महिला मंडळ या सर्व शाखांवर तुझा आशीर्वाद असू दे प्रभू. तुझ्या राज्याच्या वाढीसाठी प्रत्येकाला तुझं सहाय्य आणि मदत कर. पित्या परमेश्वरा, विशेष करून जे जे आजारी आहेत प्रभू, नासुरी येशू मध्ये त्यांना आरोग्य मिळू दे. यशाया 53:4-5 क्लेम मी त्यांच्या करता घोषित करतो. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्यानं आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. माझ्या दैबापा, ते आरोग्य आम्ही येशूच्या नामात स्वीकारतो प्रभू. स्वर्गीय पित्या, विशेष करून आमच्या भारत देशासाठी, आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. या महामारीच्या काळामध्ये प्रभू प्रत्येकाचं सहाय्य कर. पित्या परमेश्वरा, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि त्यांच्या अधिपत्याखाली असलेले त्यांचं मंत्रिमंडळ, आरोग्य अधिकारी या सर्वांना तुझी कृपा पुरव. विशेषतः प्रभू, लोकांची सेवा करत असताना त्यांचे हात तू बळकट कर. खरोखर तुझा सामर्थ्यवान हात त्यांच्यावर तू पाठव प्रभू. देव बापा, आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी विशेष प्रार्थना करीत आहोत. पित्या परमेश्वरा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे त्यांचं मंत्रिमंडळ, आरोग्य अधिकारी यांच्या करता देखील आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रभू, तुझा महान आणि पराक्रमी हात त्यांच्यावर तू ठेव. त्यांना लागणारं सहाय्य येशूच्या नामात तू त्यांना प्रगट कर प्रभू. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो बापा, या महामारीमध्ये आणि विशेषतः जे डॉक्टर्स आहेत प्रभू, नर्सेस आहेत प्रभू, पॅरामेडिकल स्टाफ आहेत प्रभू, सेवाभावी संस्था आहेत प्रभू, आणि विशेषतः पोलिसांचा स्टाफ आहे, लष्कराचा स्टाफ आहे, अनेक प्रकारे संस्था आहेत की बापा रुग्ण सेवा करीत आहे. माझा देव बापा, तुझा वरदहस्त त्यांच्यावर असू दे. रुग्ण सेवा करीत असताना, रुग्णांची काळजी घेत असताना, आजारांना सहाय्य करीत असताना प्रभू तू त्यांना धैर्याचा आत्मा दे. प्रभू त्यांना सहनशक्तीचा आत्मा दे. त्यांच्या कुटुंबाला तू आशीर्वादित कर. पित्या परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. विशेष करून आमच्या पुणे धर्म प्रांताचे माननीय बिशप साहेब, त्यांचं कुटुंब, त्यापणे बापा सर्व पाळक वर्ग, डेकन्स, लीडर, सुवार्तिक आणि पास्टर आणि त्यांचा सर्व कुटुंब प्रभू, या सर्वांना तुझी कृपा दे प्रभू. सर्वांवर तुझा अनुग्रह कर प्रभू. सर्वांवर तुझा दैवी आणि पराक्रमी हात ठेव प्रभू. आणि होय दे बापा, तुझ्या राज्यासाठी प्रभू तू त्यांना आशीर्वादित कर. पित्या परमेश्वरा, मी तुझी उपकार स्तुती करतो. या महामारीच्या काळामध्ये प्रभू आम्ही जीवन जगत असताना माझ्या स्वर्गीय बापा, तुझ्या महान आणि पराक्रमी हाताखाली आम्हाला लीन व्हायचं आहे. कारण देव बापा, तू आम्हाला एक सावधतेचा इशारा दिलेला आहे. होय देव बापा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुला धन्यवाद देतो. आजची संपूर्ण भक्ती प्रभू मी तुम्हाला समर्पित करीत आहे. विशेष करून प्रेमळ परमेश्वरा, ही भक्ती प्रभू आशीर्वादित कर. माझ्या इच्छेने नाही प्रभू, तुमच्या इच्छेने ती आशीर्वादित होऊ दे. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. शुभवर्तमानाचे वाचन आपण करूया. पवित्र शुभवर्तमान संत लूक याने लिहिलेले शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. तुम्हा माझ्या मित्रास मी सांगतो, जे शरीराचा वध करीतात पण त्यानंतर ज्याच्याने आणखी काही करवत नाही, त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सुचवितो. जीव घेतल्यावर नरकात टाकाव्यात ज्याला सामर्थ्य आहे, त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हाला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. 5 चिमण्या 2 दमड्यास विकतात की नाहीत,
तरी त्यातून एकालाही देव विसरत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे केस सर्व मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही बहुत शिवण्यापेक्षा मौल्यवान आहे. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर स्वीकारील त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतासमोर स्वीकारेल. परंतु ज्याने मला मनुष्यासमोर नाकारिले तो देवाच्या दूतासमोर नाकारला जाईल. आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करीतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हाला सभा, सरकार व अधिकारी या समोर नेतील तेव्हा कसे काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला शिकवेल. हे ख्रिस्ताचे शिवर्तमान आहे. देवाला धन्यवाद देऊया. संदेशाकडे वळण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. माझ्या देवा, तुझं वचन आमचं जीवन आहे प्रभू. तुझं वचन आमचं आरोग्य आहे. माझ्या देवा, तू वचनांचा परमेश्वर आहे. धन्यवाद देतो आणि तुझं गौरव करतो. माझ्या प्रभू, तुमच्या वचनातून मी काय बोलणार आहे? मी अशक्त आणि जड उठाच आहे प्रभू. प्रथम मज पापेवर दया करा. माझ्या मनचे विचार आणि तुमच्या तोंडची वचन माझ्या दृष्टीने तुम्हाला मान्य होऊ द्या. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. देवाच्या प्रियमंडळींनो, आज पुनरुत्थानानंतरचा तिसरा रविवार आहे आणि आजच्या दिवसाकरता नेमलेले जे स्तोत्र आहे आणि शास्त्रपाठ आहे, नीती विशेष करून स्तोत्र 17 6 ते 9 आणि नीती सूत्रकार 15 ते 28 ते 33 वचन, 1 पेत्र 5 ते 14 वचन आहे आणि जे शुभवर्तमान आपण ऐकलेलं आहे त्यावर आपण मनन करणार आहोत. आजचं जे वचन आहे देवाच्या लोकांनो, ते म्हणजे भिवू नका, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. देवाच्या प्रियमंडळींनो, या वचनांचं आपण मनन करीत असताना आजच्या महामारीच्या काळामध्ये या महान आणि गौरवी वचनांची आज आम्हाला गरज आहे. देवाचा सामर्थ्यवान हात, देवाचा सामर्थ्यशाली हात आणि त्याच्या पुढं आम्हाला लीन होण्याची गरज आहे. आज वास्तविक पाहता देवाच्या लोकांनो, संत मार्क याचा सण आहे आणि विशेष करून 25 एप्रिल हा संत मार्क याचा सण पाळून ख्रिस्ती मंडळी त्याच्या जीवनाबद्दल व कार्याबद्दल देवाची उपकार स्तुती करत असते. मार्क याने आपलं जीवन प्रभू येशूच्या चरणी समर्पित केलेलं आहे. आपलं संपूर्ण जीवन प्रभूला त्यानं वाहिलेलं आहे आणि तो यरुशलेमचा रहिवासी असून आम्ही पाहतो की त्याची आई मरिया बर्नबाची बहीण होती. वास्तविक पाहता ख्रिस्त मंडळीमध्ये कोणतंही पद त्याकडे नव्हतं. आजच्या या काळामध्ये पदासाठी भरपूर काही चढावडी असतात, पण आम्ही या ठिकाणी संत मार्काचं उदाहरण घेऊया. कुठलंही पद नसताना देवाच्या लोकांनो त्यांनी महान अशी सेवा केलेली आहे आणि तो एक सर्वसाधारण सभासद होता. म्हणजे संत मार्क हा अदीक्षित हा देवाचा सेवक होता. ख्रिस्ताचा एक विश्वासू भक्त होता. अदीक्षित ख्रिस्त भक्त कसा असावा याचा एक आदर्श उदाहरण म्हणजे संत मार्क आहे. त्याचा सण पाळण्यामागचा हा ख्रिस्त मंडळीमध्ये उद्देश असावा. पौल बर्नबा यांच्या सोबत तो दौऱ्यावर जात असेल, त्यांची सेवा करत असेल आणि त्यांच्या सर्व गरजा तो भागविण्याचा प्रयत्न करीत होता. इतकंच नाही, तो पूर्णपणे गरजा भागवीत होता. देवाच्या लोकांनो, एवढंच काम त्याचं नव्हतं, तर तो एक महान साहित्यिक होता. लेखनाची त्याला आवड होती. त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याकडे मार्ककृत शुभवर्तमान आहे. सर्वप्रथम लिहिण्यात आलेले शुभवर्तमान म्हणून मार्काच्या शुभवर्तमानात ऐतिहासिक महत्व आहे.
आणि तो एक ख्रिस्ताचा सुवार्तिक होता. मार्कला योहान मार्क असे देखील संबोधत होते. सिंहाला संत मार्काचे प्रतीक मानले गेलेलं आहे. देवाच्या प्रियमंडळो, विश्वासाखातर आपल्या जीवाची पर्वा न करणारा असा तो धाडसी वीर होता. इजिप्तमधील कॉस्टिक चर्चचा तो संस्थापक होता. तर व्हेनिस चर्चचा संस्थापक, इटलीमधील व्हेनिस चर्चचा देखील तो संस्थापक होता. 2 तिमोथी 4:11 नुसार पौलाने त्याला एक प्रशस्ती पत्रक दिलेलं आहे. देवाच्या लोकांनो, पौलाने त्याला प्रशस्ती पत्रक दिलं. आमचा प्रभू आम्हाला जीवनी मुगट देण्यास तयार आहे. आपण घेण्यासाठी तयार आहोत काय? आणि म्हणून या ठिकाणी मार्क मला सेवेसाठी उपयोगी वाटला असं त्यानं प्रशस्ती पत्रक दिलेलं आहे. तर संत पेत्र याला हा मार्काला आपला आत्मिक मुलगा मानतो. देवाच्या लोकांनो, अशा या सेवकाला, अशा या सुवार्तिकाला, अशा या ख्रिस्त भक्ताला एक हुतात्म्याचं मरण प्राप्त झालेले आहे. प्रभू येशू ख्रिस्तासाठी आणि त्याच्या शुभवर्तमानासाठी मार्कने स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. आज अदीक्षित लोकांना उत्तेजन मिळावं या दृष्टिकोनातून देवाचे लोक या नात्यानं त्यांनी प्रगती करावी, त्यांनी सेवेचा मार्ग स्वीकारावा, हा संत मार्कचा आपल्याला आज संदेश आहे. त्याच्या या सेवेबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूचं गौरव करूया. देवाच्या लोकांनो, आजच्या दिवसाकरता जे पवित्र वचन आहे आणि त्या वचनाचं आम्ही मनन करीत असताना, चिंतन करीत असताना, आज या महामारीच्या कालावधीमध्ये आम्हाला खरोखरीच कशाची गरज आहे? आम्हाला धैर्याची गरज आहे, आम्हाला सहनशक्तीची गरज आहे, आम्हाला संरक्षणाची गरज आहे, आम्हाला आरोग्याची गरज आहे, आम्हाला विशेष प्रकारे प्रभूच्या महान पराक्रमी हाताची गरज आहे. आणि म्हणून देवाचं अभिवचन या ठिकाणी आम्हाला पेत्राच्या द्वारे सांगत आहे. आणि ते म्हणजे देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की योग्य वेळी त्याने आम्हाला उंच करावं. हो देवाच्या लोकांनो, आज आम्हाला जी योग्य वेळ आहे ती कोणती आहे? आज तो समय आहे देवापुढे लीन होण्याचा. आज तो समय आहे, जसं की नीतिसूत्रकार म्हणतो, आधी नम्रता आणि मग मान्यता. होय देवाच्या लोकांनो, नम्र जीवन, नम्रपणे जीवन आमचं समर्पित केल्याशिवाय आम्हाला कुठलीही मान्यता प्रभूकडून प्राप्त होणार नाही. आणि म्हणून स्तोत्र 17:6-9 मध्ये आम्ही पाहत असताना या ठिकाणी दावीद राजा जो संकटात आहे, जो कष्टात आहे, जो दुःखात आहे, जो अडचणीत आहे, आणि अशा या प्रसंगी दावीदानं परमेश्वराकडे दयेची याचना केली. आणि तो या ठिकाणी सांगत आहे, जे जुलूम करीत आहे, जे त्याला दोष देत आहे, जे त्याच्यावर टपलेले आहे, त्यांच्यापासून त्याचं रक्षण व्हावं याकरता दावीद परमेश्वरापुढे प्रार्थना करीत आहेत. देवाच्या लोकांनो, या महामारीपासून आम्हाला संरक्षण मिळावं, या महामारीपासून आमचा बचाव व्हावा, या महामारीपासून आम्हाला मुक्ती मिळावी, कोविड-19 या जीवाणूपासून आम्हाला मुक्ती मिळावी, आमचं संरक्षण व्हावं, आम्हाला आरोग्य व्हावं, याकरता देवाच्या महान आणि पराक्रमी हाताखाली आम्हाला लीन होण्याची गरज आहे. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी मी पाहतो की आजची जी गरज आहे ती दाविदाच्या या प्रार्थनेद्वारे आम्हाला प्रगट होत आहे. आमच्या पापी स्वभाव हा त्याची प्रतिक्रिया काय आहे? तो पापी आहे, पण आमच्या हे कधी लक्षात येत नाही की आम्ही ज्यावेळेस आमच्यावर अशा प्रकारचे हल्ले होतात, अशा प्रकारे आम्हाला निळ्या प्रकारची संकट येतात, आजार येतात, अडचणी येतात, समस्या येतात, आणि अशा प्रसंगी आम्हाला देवाच्या वात्सल्याची, देवाच्या पराक्रमी हाताची नितांत गरज आहे.
देवाच्या लोकांनो, दावीद त्याकरता परमेश्वराकडे दयेची याचना करीत आहे, दयेची विनंती करत आहे आणि नम्रपणे तो त्याला मागत आहे. देवाच्या लोकांनो, त्याच्या विश्वसनीय तथा अगाध प्रीतीमुळे तो आपले संरक्षण करण्यास सदैव समर्थ आहे, सदैव तयार आहे. पण आम्ही आज तयार आहोत काय? काय देवाच्या लोकांनो, आमची प्रार्थना कशा प्रकारची आहे? आज आम्ही आत्मपरीक्षण करायचं आहे. आज आम्ही परमेश्वराच्या, प्रभू येशूच्या महान आणि गौरवी हाताखाली लीन आहोत काय? त्याकरता आम्हाला नितांत नम्रतेची गरज आहे, लीनतेची गरज आहे. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो अनुवाद 12:10 जर आम्ही वाचलं, त्यानं इस्रायला अभिवचन दिलेलं आहे. हो देवाच्या लोकांनो, परमेश्वर तत्कालीन समाजातील इस्रायल लोकांना अनेक अभिवचन दिलेले आहे. मिस्राच्या दास्यगृहातून सुटका करीत असताना अनेक प्रकारे त्यांचं संरक्षण, त्यांचं पालन, त्यांचं पोषण, त्यांचं संरक्षण प्रभूनं केलेलं आहे, परमेश्वरानं केलेलं आहे. देवाच्या लोकांना, आणि म्हणून अनुवाद 12:10 मध्ये म्हणतो, जेव्हा तुम्ही वतन दिलेल्या देशात वस्ती कराल, तेव्हा तुमच्या चोकरच्या शत्रूपासून विश्राम दे. महान आणि गौरवी वचन परमेश्वरापासून प्राप्त झालेलं आहे. देवाच्या लोकांनो, आजही अभिवचन प्रभू आम्हाला देऊ इच्छितो. देवाच्या लोकांनो, पुढे असं म्हटलेलं आहे, तेने करून तुम्ही निर्भयप्रमाणे राहा, तेने करून तुम्ही चांगल्या पद्धतीने राहाल, तेने करून परंतु तुम्ही सर्व प्रकारे आशीर्वादित असे व्हाल. होय देवाच्या लोकांनो, आज आम्हाला देवाच्या पराक्रमी हाताकडे लीन व्हायचं आहे. आमच्या जीवनामध्ये जे शत्रू आहे ते आत्मिक आहे, ते गर्विष्ठ शत्रू आहे, आणि आमच्याकडून सदैव पाप व्हावं, आमच्याकडून चूक व्हावी याची ते सदोदित खटपट करीत असतात, द्वेष करीत असतात, क्रूरपणे विश्वासाचा छळ करीत असतात. पावलोपावली त्यांना धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, सैतान तर सिंहासारखा टपूनच आहे देवाच्या लोकांना. आणि म्हणून अशा वेळी देवाचं अभिवचन आहे, 1 पेत्र 5:8-9 आपण वाचूया. सावध असा जागे राहा, तुमचा शत्रू हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे फिरीत आहे, शोधित आहे. देवाच्या लोकांनो, त्याच्या विरुद्ध आज आम्हाला विश्वासामध्ये दृढ उभं राहण्याची गरज आहे, त्याच्या विरुद्ध आम्हाला खंबीर होण्याची गरज आहे. होय देवाच्या लोकांनो, या ठिकाणी मी पाहतो, त्या कारणामुळे जगातील तुमच्या आणि आपल्या बंधुवर्गाला ही दुःख त्यावेळी सोसावी लागलेली आहे. देवाच्या प्रिय मंडळींनो, ज्यांना ख्रिस्ती जीवनातील धोके समजत नाही त्यांचं पतन होण्यास फारसा वेळ लागत नाही. होय देवाच्या लोकांनो, कधी कधी आमच्या या जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना अनेक मोहपाशात आम्ही पडतो, अनेक गोष्टी आनंदामध्ये आम्ही निळ्या प्रकारे या जगाशी समरस होतो. आणि त्यावेळेस देवाच्या लोकांनो, हे आमच्या लक्षात देखील येत नाही आणि ते जीवनातील धोके आम्हाला समजू शकत नाही. अशा वेळी देवाच्या लोकांनो, दावीद राजा म्हणतो की त्याच्या पुढे प्रार्थना करायची आहे. हो, देवाच्या पराक्रमी हाताखाली आम्हाला लीन होण्याची गरज आहे. देवाच्या लोकांनो, या जगातील शत्रूपासून आमचा बचाव व्हावा यासाठी आमचं देवाचं गौरवी अभिवचन आहे. आज ते अभिवचन आम्ही घोषित करण्याची गरज आहे, ते अभिवचन आम्ही स्वीकारण्याची गरज आहे. 1 पेत्र 5:6 मध्ये म्हटलेलं आहे, यास्तव देवाच्या पवित्र पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की योग्य वेळी त्यानं तुम्हाला उंच केलं जावं. होय देवाच्या लोकांनो, आज त्याचा पराक्रमी हात आम्ही पाहूया. आमच्या देवाचा सामर्थ्यवान हात, त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊया. ज्या हातामध्ये आम्ही पाहतो की रोमी सैनिकांनी खिळे ठोकलेले आहे, त्यातून ते रक्त घळघळा वाहत आहे. येशूचं रक्त आम्हाला शुद्ध करता. होय दे बाबा, धन्यवाद. प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊया.
त्यास बसलेल्या प्रत्येक फटक्यानं आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. देवाच्या लोकांनो, ही वचन आज आम्हाला घोषित करण्याची समय आहे. या ठिकाणी मी पाहत असताना देवाचं अभिवचन आम्हाला सांगत आहे की आम्ही सर्व चिंता त्याचवर टाकली पाहिजे, कशाचीही काळजी करू नका. होय देवाच्या लोकांनो, प्रभू मला सांगतो की आम्ही त्या पक्षांकडे पाहायचं. ते चिंता करीत नाहीत, पेरीत नाहीत, कापीत नाहीत, पण सदादेवी परमेश्वर सर्व त्यांना देतं. होय देवाच्या लोकांनो, जो देव ज्याचा हात पराक्रमी आहे, ज्याचा हात गौरवशाली आहे, ज्याचा हात आपल्या पित्याकडे रदबदली करीत आहे, हे बापा यांना क्षमा कर. तो देव तुमची आणि माझी काळजी घेणार नाही काय? देवाच्या लोकांनो, एक आत्मपरीक्षण करूया. खरोखर देवाच्या लोकांनो, प्रभू आमच्यासाठी आजही रदबदली करीत आहे. प्रभू आमच्यासाठी आजही पित्याकडे प्रार्थना करीत आहे. आणि होय देवाच्या लोकांनो, आम्हाला वेळी जागरूक राहण्याची गरज आहे. आणि म्हणून देवाचं अभिवचन आम्हाला सांगतं की आम्ही जागृत राहून निरंतर प्रार्थना करा. 1 तेसलोनिकर आम्ही यामध्ये वाचतो 16-17 मध्ये, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीमध्ये देवाची उपकार स्तुती करा, ही परमेश्वराची तुमच्या विषयीची इच्छा आहे. देवाची इच्छा मी जाणून घ्या. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी स्तोत्रकर्ता मला हे सांगत आहे. तर संत पेत्राद्वारे प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, सावध राहा आणि जागे राहा. आज तो समय आहे आपल्याला जागृत राहण्याचा. आज तो समय आहे आम्हाला प्रभूकडे मागण्याचा. आज तो समय आहे आम्हाला प्रभूकडे रदबदली करण्याचा. देवाच्या प्रिय मंडळींनो, देवाच्या पराक्रमी हाताकडे आम्ही लक्ष देऊया. लूक 12:4-12 मध्ये आम्ही पाहतो, या शुभवर्तनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना एक धैर्य देत आहे. होय देवाच्या लोकांनो, आज आम्हाला धैर्याच्या आत्म्याची गरज आहे. आज आम्हाला संशक्तीच्या आत्म्याची गरज आहे. देवाच्या लोकांनो, त्याकरता आम्हाला जागरूक राहण्याची गरज आहे. होय देवाच्या लोकांनो, या शुभवर्तनामध्ये प्रभू शिष्यांना भिवू नका असं का म्हणत आहे? कारण ते देवाचं कार्य करीत होते, अनेक प्रकारची चिन्ह चमत्कार करीत होते, आणि त्यांना देखील आसपास जे काही आहे त्यांची भीती होते. आणि म्हणून प्रभू त्यांना सांगत आहे, प्रभू त्यांना बोलत आहे की तुम्ही भिवू नका. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं, तुम्ही बहुत चिमण्यापेक्षा मोलवान आहे. हो देवाच्या लोकांनो, आमचा प्रभू आम्हाला सांगतो त्या चिमण्यांपेक्षा आमचं मोल मोठं आहे. आम्ही बहुमूल्य असे आहोत. हो देवाच्या लोकांनो, प्रभूनं आपलं स्वतःचं रक्त ओतून त्यानं आपलं मोल चुक्त केलेलं आहे. पापाची खंडणी भरून आम्हाला विकत घेतलेला आहे. यासाठी देवाच्या लोकांनो, की आमचा नाश होऊ नये, आम्हाला स्वर्गीय राज्य, आम्हाला सार्वकालिक वतन मिळावं. देवाच्या प्रिय मंडळींनो, प्रभूने त्यांना भिवू नका म्हटलं कारण ते देवाचं कार्य करीत होते. येशूच्या अनुयायांना, येशूवर विश्वास ठेवणारा कुठल्याही गोष्टींचं भय बाळगण्याची गरज नाही. त्यांनी कुठल्याही गोष्टीची भीती बाळगू नये. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं, एवढंच नाही तर सैतानाची भीती बाळगू नये, तर त्यांनी फक्त महान गौरवशाली प्रभूची भीती बाळगायची आहे. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं, मनुष्य आणि दुष्ट आत्मे हे फक्त शरीराचाच नाश करू शकतात, पण देव आम्हाला याविषयी सांगतो. परंतु आमचा देव आम्हाला जीवन देणार आहे. आमचा देव जीवनी पाणी देणार आहे. आमचा देव संरक्षण करणार आहे. देवच आम्हाला सार्वकालिक जीवन देणारा परमेश्वर आहे. देवाच्या लोकांनो, तो आम्हाला सार्वकालिक जीवनापासून वंचित करू शकत नाही. मनुष्यचा आत्मा नरकात गेला म्हणजे त्याचा नाश होतो. देवाच्या लोकांनो, कारण तेथे तो देवापासून विभक्त होतो. देवाचं वचन आपण ऐकूया. येशूवर विश्वास ठेवणारी कोणत्याही मनुष्याची भीती बाळगू नये, किंबहुना या जगातील जे दुरात्मे आहेत त्यांची देखील भीती बाळगू नये.
त्यांनी छळाची भीती बाळगू नये, त्यांनी कशाचीही भय धरू नये, तर केवळ प्रभूचं भय त्यांना असावं. देवाचं अभिवचन रोम 8:35 आम्हाला काय सांगत आहे? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करील? हो, देवाच्या विश्वासाऱ्यांना ख्रिस्ताच्या महान आणि गौरवी प्रीतीपासून कोण विभक्त करील? प्रश्नचिन्ह आहे. देवाच्या लोकांनो, ख्रिस्ताची प्रीती आम्हावर आहे. क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नम्रता, संकटे किंवा तलवार ही वेगळी करतील काय? एक क्वेश्चन मार्क या ठिकाणी आहे. देवाचं अभिवचन रोम 8:38-39 यामध्ये काय सांगितलेलं आहे? आपल्याला वेगळं करावयास ते समर्थ होऊ शकत नाही. ही आपत्ती, हे संकट देवाच्या देवापासून आम्हाला विभक्त करू शकत नाही. देवाच्या लोकांना प्रत्येक पक्षाची ते नगण्य असताना देखील ते त्यांची काळजी घेतो. देवाचं अभिवचन आपण वाचलेलं आहे. पक्षाची जे नगण्य आहेत त्यांची जर प्रभू काळजी घेतो, तर देवाच्या लोकांनो, आमच्या डोक्यावर किती केस आहेत हे देखील आमच्या महान परमेश्वराला, प्रभूला माहिती आहे. देवाच्या प्रेमानो, आमच्या जीवनातील प्रत्येक लहानसहान गोष्टीचं तो काळजी घेतो. प्रत्येक लहानसहान गोष्टीचा पुरवठा करतो. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो, जर तो साध्या पक्षाची काळजी घेतो, आमच्या डोक्यावरील केसांची काळजी घेतो, तर आम्ही त्याची मुले आहोत, आम्ही त्याचे विश्वासणारे आहोत, आम्ही त्याच्यावर सर्वस्व समर्पित केलेला आहे. तो आमची काळजी घेणार नाही काय? देवाच्या लोकांनो, निश्चितपणे तो आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. देवाच्या दृष्टिकोनातून कोणतेही गुप्त विश्वासणारा जो आहे, जो गुप्तपणे येशूच्या मागे येतो, तो खरा विश्वासणारा नाही, हे आम्हाला प्रभू आज सांगत आहे. पण जो लोकांसमोर आपला येशूवर विश्वास प्रगट करतो, तो खरा प्रभूचा शिष्य आहे, तो खरा प्रभूचा सेवक आहे. आणि म्हणून पेत्र म्हणतो या ठिकाणी, मुलांनो, तुम्ही आपल्या वडिलांच्या अधीन असा. होय देवा, प्रत्येक सेवा करताना आपल्या अधिकाऱ्याच्या अधीन राहून आम्ही सेवा करणं जरुरी आहे. होय देवाच्या लोकांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो, जर आम्ही त्याची सेवा करतो, सुवार्ता करतो, त्याचं कार्य करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, न्यायाच्या त्या भयानक दिवशी तो आम्हाला ओळखणारा देव आहे. पण जर आम्ही गुप्तपणे काही गोष्टी करतो, गुप्तपणे कार्य करतो, तर त्या दिवशी प्रभू म्हणेल, मी त्याला ओळखत नाही. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी तारण होण्यासाठी येशू हा ख्रिस्त आहे हे मुखानं कबूल करणं जरुरी आहे. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 9 ते 10 वचन वाचा. वास्तविक पाहता देवाच्या प्रेमनेनो, प्रभू आम्हाला या वचनातून काय सांगत आहे? पश्चाताप केल्यानंतर इतर पापांची क्षमा होऊ शकते, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करेल त्याची क्षमा कदापि होणार नाही. पुढचं अभिवचन आम्हाला सांगितलेलं आहे मत्तई 12:31 मध्ये आम्हाला सांगितलं, या युगी नाही आणि येणाऱ्या युगातही नाही. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, पवित्र आत्मा हा महान आणि गौरवी आहे, त्याचा आम्ही आदर करणं जरुरी आहे. त्याच्या विरुद्ध आम्ही दुर्भाषण करू नये. तर देवाच्या लोकांनो, आम्हाला आज पवित्र आत्म्याची गरज आहे. या रॅप्चरच्या काळामध्ये, या शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे, त्याच्या सानिध्याची गरज आहे, देवाच्या सहवासाची गरज आहे. आणि ती गुप्तपणे नसावी, तर उघडपणे आम्ही देवाचं गौरव करावं. देवाच्या लोकांनो, आम्ही लूक 12:12 मध्ये पाहतो, या ठिकाणी सुवार्ता गाजविताना अनेक विश्वासाऱ्यांना छळ झाला, अनेकांना अटक झाली, अनेकांना त्रास सहन करावा लागला. तेव्हा पवित्र आत्मा कसे शब्द पुरवितो याची साक्ष या ठिकाणी प्रगट केलेली आहे. मत्तई 10:19-20, लूक 21:14-15 या वचनांकडे आपण लक्ष द्या. ही वचनं आपण जरूर वाचा.
कारण देवाचं अभिवचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. लूक 21:14 मध्ये आम्हाला सांगतो, यास तो उत्तर कसे द्यावे याविषयी तुम्ही विचार न करण्याचा निर्धार मनात ठेवा. कारण मी तुम्हाला अशी वाचा व अशी बुद्धी देईल की ती अडविण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणी शत्रू समर्थ होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना एक धैर्य देत आहे, आपल्या शिष्यांना एक संशक्ती या ठिकाणी देत आहे. आज तो प्रभू तुम्हाला आणि मला धैर्य देत आहे. आज तो प्रभू तुम्हाला ती संशक्ती देत आहे. या महामारीच्या काळामध्ये या धैर्याची गरज आहे, या संशक्तीची गरज आहे. ती प्रभू आज आम्हाला या वचनाच्या द्वारे पुरवित आहे देवाच्या लोकांना. आणि म्हणून आम्हाला ही गोष्ट करायची आहे. देवाच्या महान आणि पराक्रमी हाताखाली आम्हाला लीन व्हायचं आहे. देवाच्या महान आणि गौरवी सामर्थ्यवान हाताखाली आम्हाला नम्र व्हायचं आहे. होय देवाच्या लोकांनो, हा तो समय आहे, ही ती वेळ आहे की देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन होण्याची गरज आहे. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. या जगामध्ये असताना देवाचं अभिवचन आम्हाला सांगतं, आई वडील भाऊ बन नातलग मित्र हे तुम्हाला धरून देतील, तुमच्या कित्येका जीवी मारतील, माझ्यामुळे लोक तुमचा द्वेष देखील करतील, तरी तुमच्या मस्तकाच्या एका केसाचाही नाश होणार नाही. होय देवाच्या लोकांनो, आज आम्हाला प्रभूकडे लीन होण्याची गरज आहे. आज आम्हाला प्रभूकडे नम्र होण्याची गरज आहे. देवाच्या प्रियमंडळींनो, तुम्ही आपल्या धीरानं आपलं जीवन त्याच वेळी मिळू शका, हे देवाचं अभिवचन आज आम्हासाठी आहे. थोडक्यात सांगायचंच म्हणजे देवाच्या प्रेमानं आमचा प्रभूचा महान आणि गौरवी आणि सामर्थ्यवान हात याकडे आम्हाला लीन होण्याची गरज आहे. देवाचं अभिवचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की आम्हाला कशाची भीती हवी आहे, आम्हाला कशाची भीती बाळगायची आहे. या ठिकाणी प्रभू आम्हाला सांगतो, जीव घेतल्यावर नरकात टाकाव्यात ज्याला सामर्थ्य आहे त्याची भीती आम्ही बाळगली पाहिजे. होय देवाच्या लोकांना, इतर गोष्टींची आम्हाला भय नको आहे, परंतु ज्याला सामर्थ्य आहे, ज्याला हा नरकात टाकण्याचा अधिकार आहे, त्या प्रभू समोर आज आम्हाला लीन होण्याची गरज आहे. होय देवाच्या लोकांनो, थोडक्यात आम्ही पाहूया. प्रभू म्हणतो, मेल्यानंतर नरकात टाकण्याचा अधिकार ज्याला आहे त्याचीच फक्त भीती बाळगली पाहिजे. जसा की पहिल्या शतकातील ख्रिस्ताशी एकनिष्ठ असणाऱ्या लोकांचा विश्वास त्यांचा छळ झाला, आजही देवाच्या प्रियमंडळींनो विश्वास त्यांचा छळ होत आहे. कित्येकांचा आज वध होत आहे. प्रभू म्हणतो, त्यांना त्यापेक्षा अधिक काही करता येत नाही. म्हणून तुम्ही भिवू नका आणि देवाच्या महान आणि पराक्रमी हाताखाली तुम्ही लीन व्हा, यासाठी की त्यानं योग्य वेळी योग्य समयी तुम्हाला उंच करावे. त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, त्याचवर आपलं सर्व भिस्त ठेवा, कारण तो तुमची काळजी घेणारा परमेश्वर आहे, तो तुमची काळजी घेणारा प्रभू आहे. म्हणून सावध असा, प्रार्थनेत तत्पर राहा, देवाच्या हाताखाली लीन व्हा, पश्चाताप करा, देवाकडे वळा. आज तो समय आहे देवाच्या लोकांनो. थोडक्यात सांगायचं झालं, यशया 41:6 मध्ये आम्हाला सांगत आहे, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. आज देवाच्या लोकांनो, या महामारीच्या काळामध्ये आम्ही सर्वत्र भयग्रस्त जीवन जगत आहोत. आम्हाला निरनिराळ्या प्रकारे या सर्व गोष्टींचं भय प्राप्त झालेलं आहे, पण देव आम्हाला शिकवत आहे, तुम्ही भिवू नका, कारण मी तुमच्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. तो तुम्हाला सर्व समर्थ, सर्व प्रकारे सहाय्य करणारा समर्थ परमेश्वर आज आमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला शक्ती देतो. देवाचं अभिवचन म्हणतो, मी तुला शक्ती देतो, मी तुम्हाला सामर्थ्य देतो, मी तुम्हाला सहाय्य करतो, मी तुम्हाला शक्ती देतो, मी तुम्हाला सहनशक्ती देतो. देवाच्या लोकांनो, मी तुम्हाला सहाय्य करणार आहे. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुम्हाला सावरतो.
देवाचा महान पराक्रमी हात आम्हाला सावरणार आहे, आम्हाला धैर्य देणार आहे, आम्हाला नवजीवन देणार आहे, आम्हाला शक्ती देणार आहे, आम्हाला आरोग्य देणार आहे, आम्हाला सर्व प्रकारची कृपा देणार आहे. आज त्या पराक्रमी आणि महान गौरवी हाताखाली आज आम्हाला लीन होण्याची गरज आहे. आज त्या महान सामर्थ्य गौरवशाली हाताखाली आम्हाला नम्र होण्याची गरज आहे. देवाच्या लोकांनो, देवाचं अभिवचन संत पेत्राद्वारे आम्हाला म्हणतं, सावध असा, जागरूक राहा. तुमचा सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे तुम्हाला कधी गिळावे हे शोधित फिरत आहे. देवाच्या लोकांनो, असं असताना आज आम्ही देवाच्या महान आणि पराक्रमी हाताखाली लीन होण्याचा प्रयत्न करूया. दुसरं महत्वाचं अभिवचन देव आम्हाला या यशिया 59:1 नुसार सांगतो की त्याचा हात तोकडा झाला नाही, त्याचे कान मंद देखील नाही. देवाच्या लोकांनो, तर त्याचा हात आम्हाला आशीर्वादासाठी, आम्हाला आरोग्य देण्यासाठी, आम्हाला शक्ती देण्यासाठी, आम्हाला पुरवठा करण्यासाठी, आमचं जीवन बदलण्यासाठी आजही तयार आहे. आम्ही तयार आहोत काय? आम्ही जागृत आहोत काय? देवाच्या लोकांनो, आज आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शेवट गणना 11:23 मध्ये आम्ही वाचतो, परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराचा हात तोकडा झाला आहे काय? नाही प्रियांनो, तर तो गौरवशाली हात आम्हावर आजही आहे. त्याचा वरदहस्त आमच्यावर आहे. देवाच्या लोकांनो, आणि म्हणून आज आम्हाला जी महत्वाची गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे देवाच्या पराक्रमी हाताखाली आम्हाला लीन होणं जरुरी आहे. यासाठी की त्याने योग्य वेळी आम्हाला उंच करावे. आज तो समय आहे. देवाच्या लोकांनो, प्रभू पुढे या, प्रभूला आपलं जीवन समर्पित करा, प्रभूला आमचं जीवन अर्पण करा. या जगातील कशाचेही भीती बाळगू नका, तर देव आमचं संरक्षण करणार आहे. जसं की आम्ही शिष्यांना प्रभूनं त्यावेळी धैर्य दिलं, आज प्रभू आम्हाला धैर्य देत आहे. इतका आम्हाला सांगतो, सैनिकांनो धैर्य धरा, योग्य राहा, स्थिर. आज आम्हाला धैर्याची गरज आहे. आज आम्हाला सहनशक्तीची गरज आहे. तो परमेश्वर देव तुम्हाला आणि मला धैर्य देवो, सहनशक्ती देवो, आरोग्य देवो आणि विशेष करून या महामारीपासून आम्हा सर्वांचा तो बचाव करो. आमेन. प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, धन्यवाद देतो. आज तो समय आहे प्रभू, तुझ्या महान आणि पराक्रमी हाताखाली आम्हाला लीन होणं जरुरी आहे. देवाचं अभिवचन म्हणतो, उद्धार करवत नाही इतका माझा हात तोकडा झाला आहे काय? नाही प्रभू, तुझा हात आम्हाला आजही आशीर्वाद देत आहे, आजही आमचं संरक्षण करीत आहे. आजही प्रभू तो आम्हाला धैर्य देत आहे. धन्यवाद देतो प्रभू. सर्व प्रकारचं आरोग्य तुझ्या नामात आम्हाला प्रगट कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तशीच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमची मनी अंतकरणी देवाच्या प्रीतीत राखू. सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद इमॅन्युअल चर्चच्या प्रत्येक लहान थोर सभासदास, जे आजारी आहेत त्यांच्या आरोग्यासह, ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांच्या ज्ञानासह, आणि ज्यावेळी सर्वजण या पवित्र सहभागितेत एकत्रित झालेलो आहोत, आम्हा प्रत्येकास आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देव परात्पर तवा त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा जा
मला द्या अनंत मान. आमेन. प्रेज लॉर्ड.